नाही सांगतो. जमलेल्या तमाम क्रिकेट शौकीनांना आजच्या या ठिकाणी मंगेश धुळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या जय हनुमान क्रीडा मंडळ जुबिली हिंदू हृदय सम्राट चषक 2017च्या आजच्या या सेकंड लास्ट दिवशी या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक जमलेत. खरं तर या बदलापूर आणि बदलापूर ग्रामीणची एक चांगली ओळख म्हणून जर कोणी करून दिली असेल तर ती या मंगेश धुळेने, ज्याला गोल्डन मॅन आम्ही म्हणतो, असा हा मंगेश गेल्या 5-6 वर्षापासून या ग्रामीण भागात आणि बदलापूर भागामध्ये क्रिकेटचे भव्य आणि दिव्य सामने आयोजित करतो. या सगळ्यामध्ये मागील 2-3 महिन्यापासून त्यांची मेहनत असते. त्यांचे सहकारी चेतन धुळे, नगरसेवक बाळा कांबरी, आमचे मित्र दुर्वास धुळे आणि तमाम जोविलीकर हे सगळे त्याच्या पाठीशी असतात. त्याच्यामुळे हे सामने यशस्वी होतात. खरं तर सामने बघत असताना हल्ली हे प्रोफेशनल टीम या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि पॅकर्स येत असतात. परंतु एक बघत असताना नक्की लक्षात येते की ज्या पद्धतीने 3-4 ओव्हरची मॅच असते की खेळाडू प्रोफेशनल असतात, मॅचसुद्धा प्रोफेशनल होत असतात, परंतु जे गेम या ठिकाणी बघायला पाहिजे तो पूर्वीसारखा गेम या ठिकाणी हल्ली बघायला मिळत नाही. मी सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे, कारण प्रत्येक बॉल आपण लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करतो आणि लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात 6 पैकी 3 बॉल फुकट जातात आणि 3 बॉलपैकी 2 बॉलवरती 6 बसते. 12 रन तुम्हाला नक्कीच मिळतात. परंतु हे 6 बॉल जर तुम्ही व्यवस्थित उभे राहून जर केले तर तुम्हाला 12पेक्षा जास्त रन मिळतील अशी मला वाटतं. परंतु खेळण्याचा एक वेगळा स्टाईल झालेली आहे आणि त्याप्रमाणे आता खेळाडूसुद्धा खेळतात. परंतु पुन्हा एकदा या मंगेश आणि त्याच्या सगळ्या टीमला खरंच या ग्रामीण भागामध्ये एक नावाजलेली अशी स्पर्धा आणि अतिशय चांगली शिस्तबद्ध स्पर्धा जी मंगेश आयोजित करतो त्याला आमच्या मनापासून शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतलेला आहे, जे स्पर्धक विजयी होणार त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि जे सहभागी झालेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं आणि मान सन्मान केला त्याबद्दल मी जय हनुमान मित्र मंडळाचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच राजनजी. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आपण शुभेच्छा दिलात. तुमच्या माहितीसाठी आज टेनिस विश्व खूप पुढे गेले आणि शारजा तुम्हाला माहिती असेल दुबईचं मैदान, तिथे टेनिसच्या स्पर्धा होतात आणि बरेचसे खेळाडू आपले ग्रामीणचे, उस्मान पटेल असेल, मोठे असेल, डोंबिवली विभागातील खेळाडू त्या दुबईमध्ये खेळतात. शारजामध्ये एवढं टेनिसचं सध्या क्रेज वाढलंय, प्रोफेशनल आली, व्यावसायिकता आली क्रिकेटमध्ये आणि ग्लॅमर सुद्धा आलंय. तुमच्या माहितीसाठी बोलूया आपण सामन्याकडे. मोठा फटका स्टेट करतोय, जबरदस्त पावर सीमा पर, 1 बाउंस सीमा पर, जबरदस्त क्रिकेट, 4 धाबा. कल्पेश मोठा फलंदाज आहे, मात्र बॅटचा फेस खोलतोय. स्टान्स बघा, शेखर माफ करा, स्ट्रायकरचा शेखर दळवी 4 धाब्यांनी खात्याची सुरुवात करतोय. एज लागते, चेंडू मागे निघून जातोय, पॉईंट्सच्या पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग, सिंगल. 5 षटकांचा सामना. यू आर टू वॉचिंग द बिग फाईट. शेवटचा सामना आपण पाहतोय. नक्ष 11 खारिवली संघाला नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारावं लागलं. जय अंबिका रायगड या संघाला फलंदाजी करावी लागते. आता नक्षने फलंदाजी करतोय, माफ करा, निर्णय त्यांना बदलावा लागल्यानंतर. सॉरी फॉर दॅट.
चेंडू मागे निघून जातो, चेंडू पुढे सरकला तोपर्यंत सिंगल. गुड फिल्डिंग. सिंगलच्या मध्ये धावसेकला पंचांचा 22चा इशारा येतोय. धावसेकला आकार अजून येतोय. धावा कशा येवत धावा येणं फार महत्वाचं असतं. गोलंदाज बालाजी नाव तिरुपती बालाजी आपण मध्ये असतो, तो बालाजीमध्ये गोलंदाजी सज्ज होतोय. गुडफिल्ड खूप चांगला गोलंदाजी कमबॅक. ओ जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य मादक सध्या दाखवलंय. फ्रंट फुटला आलाय, फुल टॉस चेंडू केला, पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग. ओ सुमित डोंगरे सर्वात प्रकारचा होता खेळू सुमित डोंगरे, पारगाव संघाचा बिलॉंग करणारा खेळू. मग अशी या खेळून जबरदस्त 35 धावांचं योगदान दिलं. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये. तोचा खेळू फार वेगानं प्रकाश होता देतोय. षटक समाध होतोय पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या. तब्बल एकूण 14 धावांची दमदार सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूला नक्ष 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जांबिका रायगड असा संघ आपण पाहतोय. महेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटील या दोन पॅकर्स मध्ये आपण लढाई पाहतोय. तर षटक समाध पहिलं धावसंख्या धावाल्या त्या 14. ही स्पर्धा आपण पाहतोय जय इंदूर सम्राट चषक 2017. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आम्ही आज 7व्या टप्प्यामध्ये आहोत आणि उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. उद्या यायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये आम्ही तुम्हाला पिच रिपोर्ट सुद्धा उद्या देऊ. पिच रिपोर्ट तसेच या स्पर्धेची माहिती, संपूर्ण शिवसेनेचा इतिहास तुम्हाला आम्ही सांगू. उद्या जेवढा आम्हाला वेळ मिळेल तसा बाळासाहेब ठाकरेंची काही उदाहरण तुम्हाला आम्ही देऊ त्यांच्या करिअरबद्दल. यायला विसरू नका. उद्या तुमची आम्ही वाट पाहू. ठीक संध्याकाळी या स्पर्धेला मेगा फायनलला आम्ही सुरुवात करू. राष्ट्रगीत होईल, त्यानंतर आम्ही तुम्हाला पिच रिपोर्ट देऊ आणि त्यानंतर आम्ही स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या अंतिम सत्राकडे बोलणार आहोत. याला विसरू नका. आम्ही तुमची वाट पाहू उद्या स्पर्धेमध्ये. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोहिला आयोजित स्पर्धा आपण पाहतात. स्वर्गवासी हिंदू हृदय समाजाच्या 2017 अप्रतिम स्पर्धा सातत्यानं नवीन नवीन संकल्पना राबवून यावर्षी या स्पर्धेमध्ये रेलिंग आपण पाहतोय. आणि शिवसेनेचे मानचिन्ह 2 धनुष्य जे शिवसेनेचं सन्मान चिन्ह मानचिन्ह म्हणून समजलं जाते ते आमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला. अजून शिवसेनेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, भगवमय बदलापूर बनवण्याचा प्रयत्न आमच्या मंगेशजी धुले साहेब, चैतनजी धुले साहेब, बाराम कांबळे साहेब, तसे दुर्वाजी धुले साहेब आणि ग्रामस्थ मंडळ जोहिल यांच्या हनुमान जोहिले यांच्या माध्यमातून समर्थ कडू. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. चेंडू लेग ब्रेकच्या मध्ये थोडासा बाहेर आणि लो राहिला चेंडू. पण मात्र चेंडू ऑन साईडला खेळण्याचा मानस होता. बघा ड्रिल करतोय, याला कार्पेट खेळायचा चेंडू मात्र नाहीच जमलं. त्या समर्थनं मागच्या सामन्यात थोडीशी पहिल्या षटकामध्ये 16 आणि दुसऱ्या षटकात 13 धावा दिल्या होत्या. तो समर्थ पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ रिवाजचा फटका घेण्याचा प्रयत्न मानस होता. पंचांचा इशारा फलंदाज बाद. स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद. पहिला धक्का याने मात्र नक्षलीबाद घारेली संघाला. फलंदाज बाद झाले तो कुमार येतोय मैदानावरती. नाव कुमार, मात्र खूप चांगला खेळ आहे कुमारचा. कुमार गुड हा भिलारचा खेळू आहे. खूप चांगला गोलंदाज आहे कुमार, तेवढा चांगला फलंदाज आहे. 10 सेकंदाला आकार पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. तर दुसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सज्ज झाला तो समर्थ कडू. मागच्या सामन्यामध्ये समर्थ कडूला पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. मात्र आता समर्थ कडू स्वतःच्या चुकांवरती सुधारणा करून, कारण मग पहिला सामना जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज असतो. चेंडू एक्झॅक्ट किती टेक ऑफ होतोय, चेंडू किती ब्रेक होतोय, चेंडू किती इस्विंगच्या माध्यमातून बाहेर जातोय, याचा अभ्यास तुम्हाला पहिल्या सामन्यात नसतो. मात्र दुसऱ्या सामन्यात चांगला अभ्यास, ज्याने मात्र तिसरा सामना खेळतोय. हा संघ दोन्ही संघ 2-2 सामने जिंकून पुढे सरकला. सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो उद्या मात्र शिरगाव संघासमोर मेगा फायनलचा खेळेल सामना. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये शहरी विभागासाठी आणि द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये शहरी विभागासाठी. एवढी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. मोठा फटका ऑन साइडला लॉफ्टेड पाहायला मिळतोय. चतक्ष जज करतोय आकाश तारेकर, कारण ही अपेक्षा नव्हती. मात्र ज्या रायगडचा वंडरबा म्हटला जातोय आकाश तारेकर, सर्वात जास्त बाईक जिंकणारा संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी रायगड मधला सर्वात मोठा संघ आहे चॅलेंजर पारगाव, त्या संघाचा संघनायक आहे. आणि या संघानं 2015ला जवळ 90 लाख रुपयाच्या स्पर्धा जिंकल्या होत्या. तुमच्या माहितीसाठी सर्वात जास्त स्पर्धा जिंकणारा तोचा संघ, त्या संघाचा संघनायक इज अ वंडर ऑफ द रायगड. 16 बाईक मिळवणारा खेळाडू मात्र झेल सोडतोय. अपेक्षा नव्हती याच्याकडनं, ज्याला रायगडचा वंडर म्हटला जातोय आकाश तारेकर. धावसेकला आकार येतोय तो हळूहळू 15 धावसेकावरती. स्ट्रायकरचा फलंदाज बघा, बॅकलिप किती, स्क्रीजचा वापर बघा किती चांगला. स्ट्रायकरचा अटॅक स्टान्समध्ये शेखर दलवी 12
7 दशकात गेलतो स्ट्रॉंग अपील केलंय मात्र चेंडू लाईन बघावी लागेल लेंथ बघावी लागेल. पंच योगेश इंद्रिकर आणि दुसरे पंच फिरोज सर. दोन पंच अतिशय चांगली कामगिरी करताना या स्पर्धेत खूप मोठी जबाबदारी त्यांची या सामन्याची मी म्हणेन जबाबदारी या स्पर्धेची. धावसंख्येला आकार नाहीये बघा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. समर्थ कडून P2 मध्ये मात्र प्रेशराईज केलंय. या फलंदाजांना वर डोकं काढू दिले नाही. आपली गोलची गुणवत्ता दाखवतोय. लेग ब्रेकच्या माध्यमातून कधी स्टेट डायट चेंडू ड्राईव्ह करतोय आणि फलंदाज मात्र शांत ठेवलाय. एक गडी बाद. धावसंख्या पाहू शकाल आपण 15 स्कोरबोर्डवरती दुसरे षटक मार्गस्थ असताना. लेफ्ट हँड वरती विकेट एज लागते. स्वतः समर्थ आय विल टेक माझा झेल आहे मी घेणार. फलंदाज बाद. अजून एक धक्का यावेळी मात्र नक्षलीबान घारिवली संघाला. दोन गडी बाद बघा. ज्या नक्ष 11 घारवी संघानं पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा ठोकल्या होत्या शिवशक्ती पाले संघासमोर. ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये 59 धावा ठोकल्या होत्या तोच संघ मात्र आता तिसऱ्या सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय. तिन्ही सामन्यामध्ये प्रथम नाणेफेकी जिंकून त्याने फलंदाजी स्वीकारली आहे. बघायचं किती धावा या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना समर्थ मात्र आपली गुणवत्ता दाखवतोय आणि आपण किती चांगलं क्रिकेट करू शकतोय आपण किती चांगलं कमबॅक करू शकतोय याचं उदाहरण दाखवलंय या गोलंदाजानं समर्थकडून. धावसंख्येला आकार नाही अजूनपर्यंत. एकूण 15 धावा. आतापर्यंत फक्त एकच धाव दिली गोलंदाजानं. 5 चेंडूमध्ये 2 धावा 2 गडी बाद करून. हो व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. कौतुकास्पद कामगिरी या गोलंदाजच्या माध्यमातून शेखर गोलंदाज समर्थकडून. P2चं दुसरे षटक शेवटचा चेंडू ऑन साइडला 4 खेळू ऑफ साइडला 5. मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. लवली टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक. दॅट्स गोना फाइंड लाईक नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स अ 6. आईचं बसली कशी वडवलात कमऱ्यावरती आसन आईचं बसली कशी वडवलात. बघताना बघून एक विराई हसली आपल्या गालात. बघताला बघून एक विराई हसली आपल्या गालात. बघताला बघून एक विराई हसली आपल्या. क्रिकेटमध्ये शेवटी फलंदाजाची दादागिरी आणि नियम दाखवल्या फलंदाजानं. कारण 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आणि शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावा. हेच क्रिकेट आहे आणि टीम मीटिंग कॉल केली. यावेळी संघाने एक विश्वास पाटीलनं आपली रणनीती काय असणार आहे याच्या मात्र दाबा करतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. P1 मध्ये आल्या 14 धाबा. P2 मध्ये आल्या 7 धाबा. गडीबाद झाली होती 2. धावसंख्येला आकाराला येतो 21 या धावसंख्येवरती. 21 लॉस ऑफ द 2 विकेट्स. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. यू आर द वॉचिंग बिग फाईट. रायगड जांबिका रायगड वर्सेस नक्षल घारिवली. नक्षल टीम घारिव इन द टॉस अँड चूज द फर्स्ट बॅटिंग. 2 षटकांचा धावसंख्येला आकारतो 21 या धावसंख्येवरती. एकूण सरासरी आपण पाहिजे 10.5ची सरासरी 10.50. येणारी 3 षटकं कशी फेकली जातील कशी गोंजी केली जाईल आणि किती धावा उभारल्या जातील या संघाच्या माध्यमातून. बघा जो संघ खेळतोय सध्या नक्षल घारिवली संघ. पहिला सामन्यामध्ये फलंदाजी करावी लागली त्यांनी 82 धावा ठोकल्या शिवशक्ती पाले संघासमोर. दुसरा सामना झाला त्या दुसऱ्या सामन्यात त्यांना आत्ताच पराभूत केलं आणि त्या सामन्यामध्ये विक्रम एलियन्स संघासमोर त्यांना तब्बल 59 धावा ठोकल्या होत्या. आता जांबिका रायगड संघासमोर किती धावा ठोकेल हा संघ हा प्रश्न निर्माण झालाय. सामना पिकअप करा आपण प्लीज. स्पीडअप करा जरा प्लीज. सामन्याला तुम्ही जरासा वेग द्या कारण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे. You have to finish the first inning within 25 minutes. It's compulsory according to as per rules of tournament. So request, don't waste time. Cooperate with us. 12 चेंडू तब्बल 21 धावा झाल्यात. 21 धावा झाल्यात 12 चेंडूमध्ये. 18 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त पाहायला मिळतोय. येणारे चेंडू कसे फेकले जातील. ओ वंडरफुल डिलिव्हरी ऑन साईडला चेंडू खेळायचा प्रयत्न मध्ये चेंडू टपानंतर थोडासा टेकअप गुडला स्पॉटवरनं ॲक्रॉस क्रिकेटचं सिलेक्शन शॉटचं चुकत आहे. चेंडू मात्र कन्वर्ट होत नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दीपक गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. गुड कमबॅक. फुल टॉस ऑन साईडला भिरकावून दिलाय. आता मात्र चेंडू बघू शकाल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. गुड फिल्डिंग. ओ वंडरफुल थ्रो. सिंगल फक्त. बघा आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय कारण सर्कल रिस्ट्रिक्शन संपलंय. यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स ऑन स्टँड बॉडी लाईन टायमिंग नाव. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव आफ्टर द 2 overs 2 loss 21 आणि तिसऱ्या सामन्यात सुरुवात झाली तर आपण धावसंख्या 22 पाहतोय. स्ट्रायकरचा फलंदाज अत्यंत घातक कुमार गुण हा खेळाडू भिलारचा आहे. भिवंडी विभागातील खूप अटॅकिंग स्टान्समध्ये असा खेळाडू. बघा कुठे किती क्रीजच्या खूप पुढे आहे. पॉपिन क्रीजच्या फलंदाज वापर बघा आता बॅकफुटला आलाय.
ऑन साईड घेण्याचा प्रयत्न. दॅट्स अ गुड डिलिव्हरी. गोलंदाज सुद्धा तेवढाच चांगला हुशार पाहायला मिळतोय, कारण फलंदाज फ्रंटफुटला आला, नंतर बॅकफुटला गेला. गोलंदाजी मध्ये लेन लाईन मध्ये परिवर्तन दाखवतोय आणि शातीर गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेट विथ माइंड, मास्टर माइंड गोलंदाज पाहायला मिळतोय. तेवढाच चांगला फलंदाज स्ट्रायकरला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. स्टेट ड्राईव्ह करतोय, शतकच्या पुढे सलगलाय. फ्लायटेड डिलिव्हरी, पॅरलेस स्ट्रोक. प्रवीण घरत चेंडू खाली, मात्र झेल सोडतात. आकाश तारेकरनं झेल सोडलाय, प्रवीण घरतनं झेल सोडलाय. म्हणजे रायगडचं क्रिकेट थोडंसं कमी पाहायला मिळतंय या मैदानावरती. याचं निश्चित तुम्हाला याला प्रयत्न पाहायला मिळते. प्रेशर नव्हतं निश्चित, मध्ये फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि फ्लायटेड स्ट्रोक होता. मध्ये प्रवीण झेल सोडतोय. धावसंख्येला मात्र विवेकानाकार 24 या धावसंख्येवरती. पहिल्यांदा अटॅकिंग स्टान्समध्ये 30 षटक मार्गस्थ असताना ब्लॉकाचा चेंडू स्टेट ड्राईव्ह, शतकच्या पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो ऑन साईडला दिलाय. ऑन द विकेट कीपर बाउन्स येतो, ऑर्थोडॉक्स येतोय. सिंगल. धावसंख्येला आकार येतो 25 या धावसंख्येवरती. बघा, ज्या संघानं पहिल्यांदा 82 धावांचा विक्रम नोंदवला होता, नक्षे 11 या संघानं शिवशक्ती पाले संघासमोर, नक्षल घारवी संघानं मागच्या विक्रमी संघासमोर 59 धावा ठोकल्या होत्या. आता किती धावा ठोकेल जय अंबिका रायगड संघासमोर बघायचंय. 30 षटक मार्गस्थ असताना दीपक गोलंदाजी करतोय. 5 चेंडूने फक्त 4 धावा दिल्यात गोलंदाजानं. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. चेंडू मात्र मागे निघून जातोय. विश्वास पाटील कॅप्टन ऑफ द टीम यामध्ये चेंडूच्या मागे बॅकअप देतोय. तोपर्यंत 2 धावा. गुड थ्रो, स्टायलिश थ्रो. तोपर्यंत लेग बाईटचा पंचांचा इशारा आणि षटक समाप्त. पंच इशारा करता ड्रिंक्स टॉली मैदानावरती जाऊ द्या. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. ड्रिंक्स टॉलीचा ड्रायव्हर आमचा ट्रेनिंग डायरेक्टर असं वाटतंय मला. जायचं आपण मैदानावरती सावकाश. काल सुद्धा असं पाहिलं होतं परवा दिवशी चित्र. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात असतात. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. एकूण धावसंख्या 27 आणि बघायचं 2 षटकात किती धावा येतील हे पानफाकायचे असणार आहे. तर आपण डीजेला एक संधी देऊया. चांगलं संगीत होऊ द्या. हैया जुबिली गावावरी एकविराईची नजर, हैया जुबिली गावावरी या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी, या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी, या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी, या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या यायला विसरू नका. या स्पर्धेचा आम्ही शेवटचा दिवस उद्या करणार आहोत. या स्पर्धेचा उद्या लास्ट आणि शेवटचा दिवस. 7 दिवसाचा प्रवास आज संपेल. 8व्या दिवसाचा उद्या प्रवास सुरू होईल आणि पाहता पाहता प्रवास संपेल सुद्धा. तर या स्पर्धेमध्ये 748 संघ आपण पाहिले. यावर्षी सुद्धा 16 ओपन खुले गटातील संघ, एकूण या स्पर्धेत 64 संघ आपण पाहिलेत आणि 704 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्र लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. जहानमान क्रीडा मंडळ शिवसेना शाखा जोईले आयोजित स्वर्गवासी हिंदू हृदय समाज चषक 2017ची खूप मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. तर 12 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त पाहायला मिळतोय. 2 झेल सोडलेत. एक आकाश तारेकरनं झेल सोडलाय, तर दुसरा झेल सोडलाय प्रवीण कालुंद्रेचा घेऊन झेल सोडलाय. त्या झेलची किंमत किती मोजावी लागेल. 12 चेंडूंचा खेळ पर्याप्त. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लोकप्रिय समालोचक, खूप चांगले इम्प्रुव्हमेंट जगदीश पाटील, तसेच राहुल भोयर अपकमिंग कॉमेंटेटर. तर 2 षटकांचा खेळ पर्याप्त. स्पीडअप करा सामना प्लीज. सामना स्पीडअप करा. पंच सूचित करा त्यांना. आता ड्रिंक्स बेल झालाय, आता वेळ जास्त नकोय. तर उद्या शेवटचा दिवस आहे. आम्हाला खेळपट्टीची मरम्मत करायची आहे. बरेचसे परिवर्तन या मैदानात तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. उद्या शेवटचा दिवस, पाहुण्यांचं आगमन होईल आणि ही ट्रॉफी कोण उचलणार, ही टाटा नॅनोकारची चावी कोणाच्या हातामध्ये येणार, ही LED TV कोण घेऊन जाणार, 3 लाख पारितोषिक उचलणार चषक कोण उचलणार, तर 2 लाखाचं पारितोषिक शरीर बघत ना कोणता संघ होता. शिरगाव संघ काल स्पर्धेमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती आणि योगेशला षटकार मारलाय. शिरगाव संघ मेगा फायनल दाखल झालाय. स्ट्रॉंग अपील नव्हतं, मात्र गोलंदाजाचा डायरेक्ट दिला होता. याच फलंदाज बाद. दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का यामध्ये पचवावा लागेल तो घारवली संघाला. चांदणी जणू ही उन्हात, आज आमचे आयोजक खूप एन्जॉय करतात क्रिकेटला, कारण आज ते क्रिकेट खेळलेत, एन्जॉय करतात. आमचे रमेश दुले अतिशय चांगले सिंगर आहेत ते. आज मात्र खूप जास्त खुश आहेत ते, कारण आज क्रिकेट खेळलेत. मात्र गेले होते कृष्णा सातपुते सारखे, मात्र एका चेंडूत बाद झाले होते ते.
आणि विकेट गेल्यानंतर पंचांना विचारतं की मी कसा आऊट झालो आहे. थँक्यू रमेश, खूप चांगला खेळ आपण दाखवला स्पर्धेमध्ये. मात्र तुमचा आवाज आम्हाला खूप प्रभावित केला. खूप चांगला आवाज तुमचा आम्ही ऐकलात आणि टायटल सॉन्ग तुमच्या आवाजानं आम्ही खरोखरच भारावून गेलोय. तर नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं हसी मजाक, सामन्यात एक रंगत निर्माण होत नाहीये. 27 धावा आतापर्यंत गडी बाद झाले ते गारवी संघाचे 3. तर नवीन फलंदाज देतो हरीश. ऑप्समच्या नो बॉलचा इशारा पंचाकडनं अगोदरच कॉल झालाय. बघा किती मोठा साऊंड आहे. लाईन टच नो बॉल, फ्रीटचा इशारा आहे एल पंचाकडनं. हा बॉल हा चेंडू मध्ये घातक ठरू शकेल. यस फ्रीट, अंपायर इज कॉल नाव. द नेक्स्ट विल बी फ्रीट. धावसंख्येला आकार आलाय तो, मात्र आता 28 या धावसंख्येवरती 9 चेंडू किती महागात पडू शकेल याची किंमत तुम्हाला पाहायला मिळेल. तर 9 चेंडूवरती फक्त तुम्हाला धावचित बाद दिलं जातं, अजून कोणत्या प्रकारचं बाद दिलं जात नाहीये. ICCचा नियम क्रमांक हा तुम्हाला पाहायला मिळाला, कारण 2013ला हा नियम लागू करण्यात आला नो बॉलचा, फ्रीटचा. अनेक आधुनिकता क्रिकेटमध्ये अनेक नियम येतात सध्या, कारण क्रिकेटमध्ये आधुनिकता वाढली, ग्लॅमर वाढला, क्रिकेटचं व्यावसायिकता वाढली आणि टेनिस क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून देशात पोहोचण्याचं कार्य. स्कूप शॉट, अप्रतिम अप्रतिम करत कौतुकास्पद कामगिरी. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पलीकडे 4 धावा. फ्रीटचा खूप चांगला सुंदर वापर. नक्षल में घारवली तर एका बाजूला चांबिका रायगड असे 2 संघ एकमेकांसमोर येतात. ओ वंडरफुल डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी टायमिंग. बघा फलंदाज डोक्यावरती हात ठेवते तो बारक्या कांबोडे संघाचा बिलॉंग करा खेळू. खूप चांगलं क्रिकेट बारक्याच्या मध्ये आम्ही पाहिलंय. खूप विक्रम आहेत बारक्याच्या नावावरती आणि तोच बारक्यामध्ये गोलच्या बॉलर सज्ज होतोय. स्ट्रायकरचा फळ अत्यंत घातक स्टान्समध्ये कुमारनं आतापर्यंत 14 रनचं योगदान दिलंय. एक षटकार चौकार टाकलं कुमारनं. वेगळी शैली वेगळी विकसित करण्याचा प्रयत्न होता, मात्र नाहीये जमल्याने फलंदाजाला सिंगल. धावसंख्येला आकार येतो तो 4थं षटक मार्गस्थ असताना बारक्याच्या माध्यमातून आणि धावसंख्येला आकार येतो 33 या धावसंख्येवरती. एका बाजूला योगेश पाटील नक्षल घारवे संघाचे पॅकर्स आहेत, तर एका बाजूला महेश पाटील जांबिका रायगड या संघाचे पॅकर्स आहेत. दोन्ही पाटील बंधूच आहेत. तर विश्वास पाटील संघाचा संघनायक, एका बाजूला अजय भोईर हायवे दिवा संघाचा संघनायक, मात्र नक्ष 11 घारवे संघाचा सध्या नेतृत्वच करतोय. एका बाजूला विश्वास पाटील 33 धावा दापलकावरती. शेवटचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेतील जो जिंकेल तो उद्या स्पर्धेमध्ये शिरगाव संघासमोर या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळेल. सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. ओ वंडरफुल डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मागे निघून जातो, पंचांचा इशारा चौकाराचा येतोय आणि 4 धावा. 22चा इशारा लक फॅक्टर नशिबाचा चौकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक. बाजीराव, ज्या बाजीरावनं 40 लढ्या बॅक टू बॅक जिंकल्या होत्या, बाजीराव मस्तानीचं गाणं आपण ऐकतोय. स्ट्रायकरचा फलंदाज धावसंख्येला वेग येतो आता, मात्र 37 या धावसंख्येत 37 लॉस ऑफ द 3 विकेट्स. प्रोग्रेस इन द 4th ओव्हर. बारक्याला जबर मार बसला षटकामध्ये, खूप जास्त धावा दिल्या बारक्यानं. ऑन साईडला अशा फॉलो केला आहे, पुढे चला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सहज उचलतोय समर्थ कडू, मात्र थ्रो बघा बाउन्स येतोय. 2 धावा. गुड रन बिटवीन द विकेट, गुड कॉल, गुड विकेट, गुड कॉर्डिनेशन. षटक संबंध होते 4थं आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या येतात त्या 39. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळाली षटकामध्ये. मागच्या 2 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली होती, ती पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर आपण 7, त्यानंतर 6 पाहिली होती, म्हणजे 27 धावा 3 षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. आणि या षटकामध्ये तब्बल 12 धावा दिल्यात त्या बारक्यानं. 7 चेंडूंचं षटक फेकलं, तर नो बॉल 1 चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. तर शेवटचं षटक मार्गस्थ 39 धावा फलकावरती. सन्माननीय प्रमोदजी खंडागले यांचे ते आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं, मोस्ट वेलकम. तर खंडागले यांचे ते आगमन होते, मोस्ट वेलकम तुमचं. सामना स्पीडअप करा जरा पंच. रायगड संघाला विनंती असणार एक विश्वासला की आपण टीम मिटिंग कमी करा. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला सामना आपल्याला स्पीडअप करायचा आहे, कारण 4:50 होतात. तुम्हाला 25 मिनिटामध्ये हे सत्र संपवायचं आहे. 4:25 तुमचा संघ मैदानात उतरला आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हाला निश्चित पॅनलाइज केले जाईल, कारण आयोजक या स्पर्धेचे फार कठीण आहेत आणि नियमसुद्धा खूप कठीण आहेत. डिसिप्लिन आणि टाईप मॅनेजमेंट या स्पर्धेचा कणा आहे.
स्वर्गीय रतनबा स्मुशकमध्ये आम्ही 4 व्हीलर पाहतोय आणि या स्पर्धेत सुद्धा आम्ही 4 व्हीलर पाहतोय. स्वर्गीय रतनबा स्मुशक महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा. त्यानंतर आम्ही या स्पर्धेकडे पाहतोय बदलापूर विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय ते स्वर्गवासी हिंदू हृदय समाजचषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतोय. नक्ष एलिमेंट घारविली, एका बाजूला जय क्रिकेट संघ रायगड, एका बाजूला योगेश पाटील घारविलीचे पॅकर्स, एका बाजूला महेश पाटील अंबिका रायगडचे पॅकर्स. मोस्ट वेलकम. दोन्ही पॅकर्स आपण स्वागत करूया आणि बोलूया सामन्याकडे. शेवटचा षटक 39 धावा. ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं तो फलंदाज स्ट्रायकरला पॉपिन क्रीजच्या खूप पुढे उभा राहतोय. हा फलंदाज क्रीजचा वापर खूप चांगला करतोय तो कुमार गुडू. ओ हो, जबरदस्त स्ट्रोक, लवली टायमिंग, जबरदस्त टायमिंग. सीमा पलीकडं 6 धावांसाठी. थँक्यू डिझाईन. 2009 जोगवा सिनेमा अंधश्रद्धेवरती आधारित चित्रपट होता. अजय अतुलचं संगीत होतं. आय डोंट बिलीव्ह इन सुपरस्टिशन. अंधश्रद्धेत आम्ही विश्वास ठेवत नाही आहोत आणि तो अंधश्रद्धेवर आधारित हा चित्रपट जोगवा 5 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा होता. अतिशय चांगलं संगीत अजय अतुलचं. स्वागत केले गोलंदाज दीपकचं षटकाराच्या माध्यमातून. ज्या फलंदाज जीवनदान दिला होता कुमारला आणि कुमार जीवनदाचा फायदा घेतोय, वेगाने झेप घेतोय. आता मात्र ढाण्याबाग वेगाने झेप घेतोय धाबा उभारण्यासाठी. धाबांची भूक जास्त पाहायला मिळते ती कुमारला. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. बॅकफुटला आला, समोर खेळतोय स्क्रीन समोर. 1 बाउंस सीमा पर क्रिकेटचा अजून एक मादक सौंदर्य. दॅट्स अ 4. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. मी कौतुक करेन फलंदाज मयूरचं, कुमारचं. त्याने आतापर्यंत 25 धावांचं योगदान दिलंय. त्याचा झेल सोडला होता आणि त्या झेलची किंमत किती मोजावी लागते बघा. ऑन साइडला आलाय, बॅकवर्डला चेंडू खेळून काढलाय, पुढे सरकलाय. पॉईंटचा पार वेगानं 2 धावांचा मानस. 2 धावा होतील का? यस नो वेट. फलंदाज बाद. यस. आता कुमार बाद होईल का? कारण कुमारला पॉपिन स्ट्राईक घ्यायची होती, मात्र जो फलंदाज तुमचा पॉपिन क्रीज पार करू शकला नाहीये आणि कुमारला मात्र बाहेर जावं लागेल. 26 धावांची दमदार केली करायला कुमार मात्र बॅक टू पॅव्हलियन. एक वादली केलीचा अंत होतोय, एक वादली केली संपुष्टात आणि कुमार नावाचं वादळ यामध्ये ती मात्र शांत होतोय. दासिकेला आकार देतो. एकूण 50 दासिकेवरती 5 धावांचा पल्ला गाठला. तो 50चा पल्ला पार केलाय संघानं. लक्ष इलेव्हन घालवलेल्या संघ आपण पाहतोय. शेवटचं षटक आणि शेवटचे काही चेंडू राहिलेत पर्याप्त. विद्यमान सरपंच सुनीलजी बोराटे यांचे इथे आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. मोस्ट वेलकम. नारिवलीचे लोकप्रिय सम्राट जगदीशजी पाटील ओळख आहे नारिवलीची. तर सरपंच साहेबांचं आगमन झालं. तुमचे स्वागत बोराटे साहेब. येणारे चेंडू काही षटकातील खूप चांगला क्रिकेट दाखवलं कुमारनं. कुमार गुडनं 25 धावांची दमदार खेळ दाखवले. 11 चेंडूमध्ये 26 धावा माफ करा. खूप चांगली फलंदाजी. कुमारचा अपवाद बघतोय की फलंदाज मैदानावरती चांगली कामगिरी करू शकणार. दर्जेदार खेळ दाखवला त्यानं या स्पर्धेमध्ये. फ्रंटफुटला आलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू टाळतो कव्हरला, चेंडू पुढे सरकला. तोपर्यंत 2 धाबा निघतील निश्चित आणि सदक्ष मात्र डिसाल पाहायला मिळतोय. 3 धाबा सहजरित्या प्रवीण याला मात्र बॅकअप देतोय प्रवीण करत. तोपर्यंत 3 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या. धाबांचा डोंगर पुढे सरकतोय. एकूण 53 धाबा. 3 षटकामध्ये फक्त 27 धाबा. नंतरच्या मागच्या 2 षटकामध्ये मात्र धाबांना खूप वेगानं आकार आलाय. 14 षटकामध्ये बारक्यानं 12 धाबा दिल्यात. त्यामध्ये हे षटक थोडंसं मागं ठरलंय दीपकचं. तर आतापर्यंत एक चौकार षटकार आणि 3 धाबा तब्बल. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धाबा 4 चेंडू खर्च केलेत गोलंदाजानं. 14 धाबा खर्च केलेत या गोलंदाज दीपकनं. धाबांचे पुढे सलग 53 धाबा. शेवटचे काही चेंडू या षटकातील 2 चेंडू 2 टू गो. सायकलचा फलंदाज अटॅकिंग स्टान्समध्ये महेंद्र. ऑन साइड ड्राइव्ह केला सॉफ्टहँडनं. ऑन टचच्या माध्यमातून चेंडू पुढे सरकला फार वेगानं. सुमित डोंगरे चेंडू खाली येतोय. 2 धावांचा मानस. थ्रो मात्र चुकीचा. बॅकअप नाही झाला बरोबर. फार वेगानं चेंडूवर सुमित डोंगरे. तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण करू शकला. गुड रन विकेट. गुड गॉल, गुड कॉर्डिनेशन, गुड क्रिकेट. 2 धावा करती. 5 धावांचा डोंगर उभा केला. 55 धाबा.
जी धावसंख्या उभारायला हवी होती नक्षल घारविल संघाला ती धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये यश लाभल्या संघाला. पहिल्या सामन्यामध्ये 82 धावा ठोकल्या संघानं शिवशक्ती पाले संघासमोर. दुसऱ्या सामन्यामध्ये विक्रोनिक्स बॉईज समोर 59 धावा ठोकल्या होत्या. आता जय अंबिका रायगड समोर किती धावांचं आव्हान असणार आहे. शेवटचा चेंडू शेवटचे डिरवले या पहिल्या सत्रातील किती धावा येतील या चेंडूवरती. 55 धावा झाल्यात. जर षटकार आला तर 61 होतील, जर चौकार आला तर 59 होतील, जर 2 धावा तर 57 होतील, जर डॉट गेला तर 55 राहतील. किती धावा येतील या शेवटच्या चेंडूवरती. उचली घेणार चेंडू लॉब केलाय तिथे जज करतोय पुढे सरकलाय वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या मात्र उभारण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. कॉल फॉर थर्ड रन अँड कंप्लीट द थर्ड रन. गुड रन बेट द विकेट आणि षटक समाधान तिसरा शेवटचा आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 18 धावा आल्यात. एकूण धावा धाबलकावरती 58 आणि 59 धावांची गरज. बघा पहिल्या सामन्यात 83 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते पार करू दिलं नव्हतं. दुसऱ्या सामन्यामध्ये 59 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते पार करू दिलं नव्हतं. आता 59 धावांचं पार लक्ष होणार का जय अंबिका रायगड संघाला. या ऐकूया तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा. आमचा स्पेल इथे संपतोय. आम्ही आपली आज रजा घेतोय आणि मी आमंत्रित करेन या सामन्याचा शेवटचा स्पेल अपकमिंग कॉमेंटेटर राहुल भैरला मी आमंत्रित करेन या सामन्यासाठी. मात्र प्रेक्षकांना विनंती कुठेही जाऊ नका. तुम्ही उद्या यायला विसरू नका. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस तुमच्या तमाम या प्रेक्षकांच्या समोर या स्पर्धेला आम्ही निरोप देऊ कर याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस यायला विसरू नका. या स्पर्धेत तुमची आम्ही वाट पाहू आणि आज मी मच्छीदार तुमची रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. नजर हैया जुमिली गावावरी विराईची नजर हैया जुमिली गावावरी या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी या मंगेश धुळेवरी नजर चेतन धुळेवरी. हॅलो हॅलो. हा सामना संपल्यानंतर जे हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक इथे स्टेजवर थांबायचे. थँक्यू. तर आजच्या दिवसातील शेवटचा आपण सामना बघतोय. खोल्या गटातील बघितले तर 8 संघ आज आपण बघितले. सातत्याने चांगल्या प्रकारे आपण क्रिकेट बघितले तर जय अंबिका रायगड, त्याच्यानंतर दहीसर बघितला, भक्ती 11 बघितलं, परी 11, विक्रोल 11, बदलापूर 11, शिवशक्ती पाली 11, तिथे नक्ष 11, घारिवली. मात्र 2 संघ पुरस्कार असलेत कारण का कोणता संघ सामना जिंकेल. कालच्या दिवसामध्ये बघितलं तर कालच्या दिवसामध्ये यश ग्रुप शिरगाव संघाने सातत्याने विचार केला तर मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना षटकार मारला आणि सामना जिंकला होता. तब्बल मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय कालच्या दिवसामध्ये. सर पण चेंडू द्यायचे आणि सामना आपण सुरुवात करू स्पर्धेला. अंतिम सामनाच्या दिवसातील निश्चित बघितलेला शेवटचा दिवस अजूनही शिल्लक असेल. उद्याचा दिवस अतिशय आपल्याला चांगला पाहायला भेटेल. तर यावेळेस विचार केलं तर या सामन्याकडे या सामन्याचं चित्र आतापर्यंत षटकार बघितलं खेळाचं पहिलं सत्र संपलाय, पूर्वार्ध संपलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट तब्बल विचार तर 58 धावा धाबलकावरती लावल्यात तर 59 धावेची गरज आहे. गोलंदाजी अतिशय चांगली आहे नक्षिल्यवन गाडवली संघाच्या माध्यमातून. तर यावेळेस त्या अनुषंगाने आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला भेटेल कारण का बघितले तर जय अंबिका रायगड या संघाच्या माध्यमातून सातत्याने जबरदस्त आपले चांगले खेळाडू बघितले त्याने आतापर्यंत आपण बघितले. विश्वास पाटीलला बघितला, सुमित डोंगरीला बघितला, आकाश तारेकरला बघितला. चांगले आपण खेळाडू बघितले गेले तर या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला आपण क्रिकेट सातत्याने नक्कीच बघितले गेलं तर ठाणा डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा खेळाडू आहे दीपक पाटील सुद्धा. मात्र बघितले गेलं तर गुलेल संघाच्या माध्यमातून आज रायगड डिस्ट्रिक्टमध्ये खेळतोय. सातत्याने विचार केलं तर एक चांगला क्रिकेटर तर नक्कीच येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी चांगला मार्ग झाला तर भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा कारण का भरपूर चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय कारण का खुल्या गटामध्ये खेळण्यासाठी भरपूर कमी संधी लाभताय. मात्र यावेळी संधी लाभली आहे त्या संधीचं मात्र सोनं करून घेतलंय दीपकने. किंवा सामन्याकडनं सामना अतिशय महत्त्वाचा असेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो संघ मात्र तब्बल ग्रँड फायनलमध्ये प्रवेश करेल कारण का खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक आपण बघू शकाल. कॅश प्राइज आहे रोख रक्कम 2 लाख रुपयाचा कॅश प्राइज आणि आकर्षक चषक आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक आणि मॅन ऑफ द बेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही असेल. 101 गाडी नंबर फॉर्च्युनर गाडी आहे कार आहे. कोणाची असेल तर प्लीज थोडीशी आपण तिला पुढे घ्यायची. आमच्या मान्यवरांचीच आहे. फॉर्च्युनर कार आहे 101 गाडीचा क्रमांक आहे.
आमच्या मान्यवरांची असेल तर प्लीज त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं तिला पुढे घ्या. थँक्यू. तर चला पंच फिरोज सर आपण सामना सुरू करू. योगेश इंद्रेकर फक्त 25 मिनिटं. जरी आपल्याकडे वेळ जरी असला पण आपण लवकरात लवकर सामना फिनिश करायचा प्रयत्न करा. फक्त आणि फक्त 25 मिनिटं असतील तब्बल जिंकण्यासाठी. तब्बल 59 डावीची गरज आहे. इथना फाईट बॅक देणार का, इथना सामना बनवण्याचा प्रयत्न करणार का मैदानावरती बघितलं गेलं तर नक्ष 11 गारिवली संघ तर एके बाजूला जय अंबिका रायगड. 6 संघाचा काशा कोणाला गेलं मात्र 2 संघ ज्यावेळेस सेमीफायनल मध्ये आपला 10 कदम दाखवतील का. पहिले षटक गोलंदाज मनोज भोईर, काय केलं सुमित डोंगरे. पण पहिला चेंडू वाचायला मात्र प्रयत्न होता. चेंडू या दरम्यान लिडिंग एक चेंडू कीपरच्या पाठी गेला. चेंडूची फील्ड होते शॉर्ट फाईट लेग झोनला. कारण का गोलंदाजी अतिशय चांगली. कारण का शिवशक्ती पाले संघाला परास्त केलं होतं. बरोबर मध्ये धावसंख्या उभारली होती नक्ष 11 संघाने. चांगला संघ आपण बघतोय. त्याच्यानंतर परी 11 संघाला परास्त बघितलं. त्याच्यानंतर बघितलं तर विक्रू 11 संघाला मात्र परास्त केला. 2 चांगल्या संघांना मात्र यावेळेस धूल चालली मैदानावरती. यावेळेस आजचा शेवटचा सामना कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल या सर्वांची उत्तर आपल्याला येणाऱ्या 29 चेंडूच्या नंतर आपल्याला पाहायला भेटेल. जयेश भोईर हा चेंडू भिडकावून दिला अपड्राच्या माध्यमातून. तुम्ही जास्त उशीर शांत देऊ शकत नाही सुमित डोंगरेला. पहिला संघर्षमय षटकार गुड शॉट. क्या बात आहे. चांगली संगीत आपण बघतोय मयूरच्या माध्यमातून. तर षटकाराने आगाज केला कारण का पहिले चेंडू थोडंसं मात्र डॉट झाले. त्याच्यानंतर पण वापसी केली. तर जास्त तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये या सुमित डोंगरेला. अतिशय चांगला खेळाडू नरेश भोईर. हा चेंडू बघितले लोवर फुट होता. चेंडू घेऊन काढला डीप कव्हर झोन मधून. तर खराब क्षेत्ररक्षण. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये विश्वास पाडेल. तर दुसऱ्या बाजूला बघतो मैदानामध्ये सुमित डोंगरे. बाजूला मित्र डोंगरे संघाचा एक स्टार खेळाडू सातत्याने मात्र ओके रायगडच्या माध्यमातून जिथे या खेळाडूची. तर दुसऱ्या बाजूला चॅलेंजर पारगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने एक चांगला खेळाडू नेतृत्व करणारा सुमित डोंगरे. धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 8 धावा दापलकावरती. षटक क्रमांक मार्गाचे पहिले पिवनचा मनोज भोईरचा वापर केला गेला. नक्ष 11 घालेली संघाच्या माध्यमातून बिग फाईट सामना शेवटचा सामना असणाऱ्या दिवसातील 2 चांगले तुल्यमान संघ. चेंडू दरम्यान सर बॅटिंग करून काढला. जो क्षेत्र कोणच नाही आपली पास स्क्रीन समोर. जबरदस्त क्रिकेटचा मादक संदर्भ चेंडू फरार भगवा चौकार. किरण क्या बात आहे की आमचे डीजे सुद्धा लाईव्ह मध्ये येत आहेत. सातत्याने चांगलं संगीत. मयूरने मत आमच्या प्रेक्षकांची सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत. सातत्याने चांगलं संगीत योग्य त्या वेळेला मात्र योग्य ते संगीत सातत्याने बघितलं तर डबल मॅनिंग सुद्धा अजून मात्र येऊ द्या. कारण सातत्याने प्रेक्षक वर्ग संगीत आणि सुद्धा मध्ये येत असतो या स्पर्धेमध्ये. तबल सामन्याकडे दरम्यान धावसंख्या येतात 12 धावा दाबालकावरती. एक चौकार दाखवलाय कारण का एक षटकार दाखवला. एक चौकार सातत्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका कारण का स्क्रीन समोर सरबॅटी चुनी घेऊन काढला होता. जबरदस्त क्रिकेट सुमित डोंगरे चांगला खेळाडू आपण बघतो. कारण सकाळपासून चाप सोडली. पहिल्या सामन्यामध्ये भरीव कामदार दाखवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र सातत्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि एक चांगला क्षेत्ररक्षणाची गणना आहे सुमित डोंगरे. सेकंड चेंडू दरम्यान ऑनसाईड लेगून काढला आहे. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट झोनला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 नेते. धावसंख्या आतापर्यंत येत आहेत विचार केला तर 13 धावा दापलकावरती. 13 धावा दापलकावरती येतात. षटक क्रमांक आपण बघतो विचार जर केला तर मार्गस्थ असताना पहिलं पिवनचा मनोज भोईरचा वापर केला गेलाय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघतो. अंतिम सामना आजच्या दिवसातील कोणता संघ ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करेल याचा प्रश्नाचं उत्तर पाहायला भेटेल. मनोज भोईरचा चेंडू मात्र घेऊन काढलाय ऑन साईडला. विश्वास पाडेल. शेताशोध दीपेश माली मानकोली संघाचा जबरदस्त खेळाडू. तोपर्यंत षटक क्रमांक संपले. पहिल्या पिवनचा पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला आणि एक चांगली सुरुवात एक चांगला प्लॅटफॉर्म मैदानावरती जे अंबिका रायगड संघाच्या माध्यमातून तब्बल बघितले गेले तर 14 धावा दापलकावरती. जर आपण मागचा जर विचार केला तर पूर्वार्धामध्ये सुद्धा मात्र 14 धावा उभारल्या होत्या पहिल्या पिवून षटकामध्ये. तर यावेळेस नक्कीच आमचे गोंधळी बैल तर संदेश मासने सातत्याने आमचे मास्टर माइंड प्रत्येक षटकाचा प्रत्येक चेंडूचा आमच्यापर्यंत 7व्या दिवसामध्ये सातत्याने कोणत्याची चूक नव्हता. आमच्यापर्यंत चूक तो प्रत्येक चेंडूचा अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवलाय. गोंधळ एक आमचा प्रमुख घटक असतो. सातत्याने मात्र यावेळेस प्रत्येक
चेंडूचे मात्र आमच्यापर्यंत अपडेट ते पोहोचवत आमचे संदेश मसने. चला वेला पण कमी घ्या, क्विक फास्ट, पण गेम कंटिन्यू करायचा आहे. रिदम तोडू नका योगेश इंद्रेकर, सध्या ते कॉल करा, कारण का सामन्याचं रिदम तुटता कामा नाहीये. पण लवकरात लवकर गेम प्ले करायचा आहे. फक्त 25 मिनिटं असतील, स्ट्रिक्टली वॉर्निंग, कारण का जरी आपल्याकडे वेळ जरी असला कारण का नंतर आयोजकांना थोडीशी कामं असतील, कारण का शेवटचा मुदतीचा दिवस आहे, काही नवीन संकल्पना असतील. नक्कीच सामना संपल्याच्या नंतर सर्व आयोजकांनी जुवेलेचे सर्व क्रिकेटर ग्रामस्थचा नक्कीच थांबायचे, कारण का आमच्या ज्येष्ठांनी तुम्हाला सांगितले, कारण का सामना संपल्याच्या नंतर सर्वांनी तुम्ही नक्कीच इकडे मात्र सातत्याने उद्याच्या दिवसामध्ये नवीन काय प्लॅनिंग असेल तुम्हाला. हा चेंडू लॉकला होता, सर्व बॅटिंग चेंडूला मात्र खोदून काढला होता. चेंडू क्षेत्रशून्य डिपेंड होता तोपर्यंत असुफेक स्टंप सिंगल कंप्लीट. 1 धाव दापलकावरती येते, 15 धावा दापलकावरती. यावेळेस गोलंदाज अत्तर शेख. तर शेख त्यांचा प्रमुख गोलंदाज सातत्याने अतिशय चांगला गोलंदाज. रफ्तार का सौदागर सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी सकाळच्या पहिल्या सत्रापासून केली आहे गोलंदाजाने. सायकल म्हणतात सुमित डोंगरे, रेड कॅप. हा चेंडू स्क्वेअर द विकेट, गुडघ्याचा वापर आपल्यातून क्रिकेटमध्ये होती. देखना फटका, नेतदी फटका, भगवा चौकार. चांगलं संगीत. मात्र राडा कोणता संघ करेल, कारण सातत्याने जी फलंदाजी होती सुमित डोंगरेला मात्र रोखण्याचा काम कोणताही गोलंदाज करून दाखवेल, कारण सातत्याने सुमित डोंगरेला मात्र रोखणं भरपूर सोपं नसतं, कारण एक चांगला खेळाडू आहे. त्याची निवड झाली होती बेस्ट फलंदाज म्हणून अवॉर्ड घोषित केला होता तो मात्र सुमित डोंगरे. जबरदस्त क्रिकेट, आपल्यातून फलंदाजी. हा चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता, दरम्यान चेंडू बघितले गेले होता, ऑन साईडला मारचा प्रयत्न होता, दरम्यान सिंगल येते. धावसंख्या अजून 1 ने येते. स्कोर मोजून 2-0. 20 धावा दाबालकावरती. तब्बल 59 डावीची गरज आहे. इथनं सामना बनवेल का मैदानावरती नक्षल इलेव्हन घारेवली संघ, की सामना लवकर संपण्याचा प्रयत्न होईल का मैदानावरती जे अंबिका रायगड संघाच्या माध्यमातून, कारण की रायगड डिस्ट्रिक्ट मधले चांगले संघ आपण बघतो, चांगले खेळाडू. एका बाजूला भिवंडी विभागातील खेळाडू. चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता, विश्वास पाटील यांचा तोपर्यंत चेंडू येतो आहे. बघितलं गेले तर श्रीमडॉनला चेंडूची फील्ड होते तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या अजून 1 ने. स्कोर मोजून 21. 21 धावा दाबालकावरती येतात. पण शेवटचा सामना बघतो आजच्या दिवसातील. उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही याला विसरू नका, सध्या उद्याचा दिवस भरपूर महत्वाचा असेल. त्याच्यानंतर शिवजयंती असणार आहे, तर भरपूर आपल्याला चांगलं वातावरण आणि भरपूर चांगला आपल्याला सामना पाहायला भेटेल. सेकंड चेंडू लवर फुट होता ऑन साइडला, कोंगाडी चेंडूला चेंडू होतो झोनला क्रिकेटचा मात्र संदर्भ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अचूक एक श्रम, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, कारण का चेंडू बघितलं तर कार्पेटच्या मधून आला चेंडू ते धावत जाणं वाकणं उचल फेकणं तोपर्यंत भरपूर वेळ जातोय. अचूक एक स्टंप, फक्त सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 ने येते. स्कोर मोजून 22. 22 धावा दाबालकावरती. सामना बघतो आपण मैदानामध्ये अतिशय महत्वाचा, कारण का शेवटचा सामना आजच्या दिवसातील 16 शहरी संघाने सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत बघितलं कालच्या दिवसामध्ये 7 संघाचा काशा होण्याला गेला, 1 संघाने मात्र मेगावाल्याने प्रवेश केलाय. चेंडू विश्वास पाटीलसाठी चेंडूमध्ये कोण काढला, डबल माइंडिंग झाली होती. यावेळेस क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण दाखवतो. क्षेत्ररक्षक होते दीपेश माली, चुका करतो का सातत्याने. या दरम्यान चेंडूवरती आधी येण्याचा प्रयत्न केला, पुन्हा मागे गेले, डबल माइंडिंग तोपर्यंत नशिबाचा चौकार. एकच भाई आमचा मंगेश भाई, बटन उघडी छातीवरी. धन्यवाद डीजे. धावसंख्या बघतो आतापर्यंत येतात सुमित डोंगरे 26 धावा दाबालकावरती. अजूनही 18 चेंडू, समीकरण 33 धावेची गरज आहे. 18 चेंडू अजून 33 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण का सामना अजूनही जिवंत आहे. साधा त्यांनी गोलंदाजी अतिशय आतापर्यंत चांगली केली आहे नक्षल इलेव्हन घारेवली संघाने. तर या क्षणाला एखादा जर चांगला षटक फेकला, 5 ते 6 धावांमध्ये एखादा षटक जर फेकला तर कमबॅक करू शकेल आणि सामना आपल्याला तेवढा चांगला पाहायला भेटेल. कारण का शेवटचा सामना आजच्या बघितलं तर शहरी संघाने 16 शहरी संघाने मात्र यावेळेस विचार केला तर सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर एक संघ पुढे सरसवला, म्हणजे मेगाबानीमध्ये प्रवेश केला कालच्या दिवशी शिरगाव संघाने. मात्र आजच्या दिवसामध्ये बघितलं तर शेवटचा सामना आहे. 8 संघ आपल्या डोळ्यासमोर आले. फक्त 2 संघ मात्र यावेळेस आपण बघतोय सेमीफायनल मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ पुन्हा मात्र ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करेल. नक्कीच कॅश प्राइज असणार आहे. पहिल्या क्रमांकाचं शहरी विभागासाठी रोख रक्कम 2 लाख रुपये आणि भव्य दिव्याचं चषक, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असणार 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. आणि बघितलं गेलं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, त्यासाठी बघितले LED TV असणार आहे.
मंगेशदा धुळे सुद्धा येत आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. वन्स अगेन हा चेंडू अनसेलिब्रेट मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. थोडासा प्रॉब्लेम झाला होता. क्षेत्ररक्षक होते या दरम्यान विचारले तर दीपेश माली. मात्र या दरम्यान मोठा विकेट मैदानावरती राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है प्यारी तर फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय. विजय तर 26 धावा धापालकावर आतापर्यंत येतात. तर नवीन फलंदाज गेले मैदानावरती विश्वजित म्हात्रे. विश्वजित म्हात्रे मैदानावरती विचार विश्वजित ठाकूर दिगोड्या संघाचा नक्कीच त्यांचा दुबईचा दौरा नक्कीच आज संध्याकाळी पुन्हा आपल्यापर्यंत येतील नाही, कारण का सातत्याने म्हणून ते संघामध्ये खेळण्या कारण सातत्याने एक चांगलं क्रिकेट पण बघितलं गेलं तर विश्वजित ठाकूरचं नाव सातत्याने पुढे येतो, कारण का एक अष्टपैलू खेळाडू तेवढीच चांगली कोणाची तेवढी चांगली फलंदाज. आपण जरा सामना मात्र पिकअप करायचा आहे. लवकर आपण सामना सुरू ठेवा प्लीज फास्ट. 26 धावा धापालकावरती पहिल्या विकेटचं पतन वापसी केली आहे, कारण यावेळेस गोलंदाज गोलंदाजच्या बरोबरती याशिर शेख भिवंडी विभागातील एक चांगला खेळाडू सातत्यामध्ये विचार केला तर नक्ष 11 गायरोली संघाच्या माध्यमातून आपला परफॉर्मन्स देतोय. चांगल्या प्रकारचा रनवे रफ्तार का सौदागर जबरदस्त गोलंदाजी होती. हा चेंडू ऑन साईडला मारायचा होता तर पंच लाईन बघतील. लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून जातोय. मात्र यावेळेस मात्र पंच जर विचार केला तर त्याच्या पंच जातात त्याने बघितलं गेलं तर, कारण की चेंडू भरपूर जोर लावतायत. दसका दम सातत्याने आपल्या भरपूर आपला 100% देण्याचा प्रयत्न मैदानावरती 100% देण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्यामध्ये असलेला कौशल्य आत्मविश्वास पणाला लावलाय आणि त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. यावेळेस नक्ष 11 गारोली संघाच्या माध्यमातून धावसंख्या येतात तब्बल 27. 27 धावा धापालकावरती एक गडी बाद. विश्वास पाटील हा चेंडू विश्वास पाटील साठी भिडकावून दिलाय. ओके विश्वास पाटीलची जबरदस्त शॉट सिलेक्शन. शिवसेना षटकार. सर चेंडू जर हरवला असेल तर आपण लगेच चेंडू लवकर द्या मैदानाच्या जास्त मात्र वेळ नको. आमचे मान्यवर माननीय रुपेश गणेश रुपवते आमचे खोपोलीचे मान्यवर शुभागमन झालाय. जबरदस्त व्यक्तिमत्व. चला चेंडू जर सापडला असेल तर आपण घ्या, जास्त विलंब नकोय. आमचे मान्यवर नक्कीच रुपेश काशीनाथ रुपवते आहेत, माफ करा. स्क्रीन समोर प्रेक्षकांनी येऊ नका प्लीज जरा सहकार्य करा. माझा लाडका प्रेक्षक वर्ग तुम्हाला विनंती असेल, तुम्हाला विनंती करा प्लीज आपण स्क्रीन समोर इकडचे प्रेक्षक वर्ग प्लीज सहकार्य करा. थोडं सहकार्य करा. आपण थोडंसं बाजूला आपण प्लीज. आमचे प्रेक्षक वर्ग स्क्रीन समोर तुम्ही आम्हाला सातत्याने भरपूर तुम्ही आम्हाला सहकार्य केलाय. अविनाश माली जर आपण तिकडे बघायचंय. अविनाश थोडंसं आपण अजून थोडंसं बाजूला गेलाय, कारण डिस्टर्ब होऊ शकेल फलंदाजाला. तुमचं सहकार्य आम्हाला खूप लाभलाय या 7 दिवसामध्ये. नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन थांबली आहे, तर तुमचं सहकार्य आम्हाला लाभणार. नक्कीच उद्या तुम्ही याला विसरू नका, कारण का उद्या शिवजयंतीचा मोठा दिवस आहे आणि तेवढंच चांगला आपल्याला क्रिकेटचा थरार पाहायला भेटणार आहे. विश्वास पाटील सेकंड चेंडू वापसी केली. शॉर्ट बॉल चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न. चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. कारण का विश्वास पाटील एक सातत्याने असा फलंदाज सातत्याने विश्वास नावामध्ये मात्र सुरुवात विश्वास आणि मात्र सुरुवात होतीये. स्क्रीन समोर प्लीज येऊ नका कोणी. विश्वनाथ बघत जरा तिकडे बघायचं आपण 2 मिनिटं. अविनाश माली
तिकडे लक्ष द्या. चेंडू पुळकाचा प्रयत्न होता. मी टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल खाली दरम्यान जेल सोडला गेलाय. चुका करतोय मैदानावरती. नक्षलीवन गाडी शकतो मात्र बघितलं गेलं तर 2 धावा कंप्लीट. या दरम्यान चुका करतोय. पकडा जेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ सातत्याने मित्र समीकरण असतो. हा विचार असतो मात्र यावेळेस मात्र थोडासा बॅकफुटला दडपणाला बली पडलाय. कारण का मोठा सामना आहे. थोडंसं बरोबर सातत्याने प्रेशर दबाव मैदानावरती सोपा जेल होता आणि विश्वास पाडीत तुम्ही जर जेल सोडाल तर तुम्हाला कदाचित ते भरपूर महागात पडेल की काय. कारण सातत्याने यावेळेस चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. तुम्ही क्रिकेटमध्ये चुका कराल तर चुकीला माफी नसणार आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती यावेळेस नक्षलीवन गाडीवाली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या बघू डबल 35 धावा 35. लॉस ऑफ 1 विकेट्स. सुमित डोंगरे बाद झालाय. डबल 19 धावांचं योगदान त्यांचं लागलं. अजूनही सामना आपण बघू शकाल. सामना अजूनही बॅलन्स कारण का बघितलं गेलं सातत्याने धावांसाठी झगरावा लागतोय. धावा मात्र येत नाहीयेत कारण का एका बाजूने गोलंदाजी चांगली होती तर दुसऱ्या बाजूला संघाचा संघनायक संघाचा लिडरशिप मात्र यावेळी स्वतः विश्वास. हा चेंडू ऑन साईडला मारायचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये. मी जर बघितलं गेलं तर सातत्याने बॅकफुटला पर्यंत जातात आणि सातत्याने विचार केला तर स्टंप ॲक्युरेट लाईन मध्ये जाऊन या दरम्यान भरपूर क्लोज जात आहेत. तर नक्कीच तुम्ही डिस्कस करू नका. खेळाडूंनी डिस्कस करू नका प्लीज. नक्कीच पंच लक्ष देतील. थोडं सहकार्य करा नक्षलीवन गारिवली संघ. कारण का पंच यावेळेस तेवढे तसं पंच आमचे योगेश इंद्रेकर सातत्याने 7 दिवसामध्ये त्यांचं योग्य तो चांगलं त्यांनी गुड जॉब चांगलं त्यांनी कार्य केलं आजच्या दिवसामध्ये 7 दिवसांमध्ये मागच्या काही. सेकंड हा चेंडू पंच लाईनचा विचार कधी हाईट फॅक्टरचा विचार केला पंचांनी. कारण का जास्त चेंडू पडल्यानंतर बॉन्सर होतोय. बॉन्सर मध्ये त्यावेळेस पंचनामा दर्शवत का चेंडू करा बेस्वेर चेंडू. संख्या अजून एक नाही ते स्कोर मोजन 36 लॉस ऑफ 1 विकेट्स. बरं जयंबिका रायगड विपक्ष नक्षलीवन गारिवली. बिग फाईट सामना कारण का प्रेक्षक वर्ग अजूनही मैदानाच्या चौफेर. सामना तेवढाच महत्वाचा कारण का शेवटचा सामना आहे. शहरी विभागातील जेव्हा जेव्हा सामने येतात तेव्हा तेव्हा भरपूर प्रेक्षक वगैरे मला कालच्या दिवसामध्ये भरपूर प्रेम लाभलं. तर आज सुद्धा भरपूर प्रेम आम्हाला दिलं त्यांनी. हा चेंडू पूल केला भिडकावून दिला आहे. स्क्वेअर द विकेट. लॉंग 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 वे स्क्वेअर लेग झोन क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक षटकार. जीवाचा राजा हे दिलाचा दिलबर जीवाचा राजा. सेनेचा वाघ आला शिवसेनेचा वाघ आला. या मराठी नितिड्या छातीचा माझा अंकुश दादा आला. या मराठी नितिड्या छातीचा माझा अंकुश दादा आला. थँक्यू डीजे. तर धावसंख्या त्याबद्दल आतापर्यंत येत आहेत विचार केलं तर 42 धावा दाबालकावरती 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. अजूनही सामना बघू शकाल आपण बॅलन्स आहे कारण सांगू शकत नाही एकदा सामना कोणता संघ जिंकेल. कारण सामना टर्न कधी येऊ शकेल. क्रिकेट अनिश्चित केल. एखादा षटक जर कमी धावांचा जर फेकला मध्यंतरी नक्षलीवन गारिवली संघाने तर कदाचित आपण सामना शेवटच्या षटकापर्यंत चांगला एन्जॉय करू. मात्र यावेळेस तसं काय घडेल का. कारण यावेळेस गोलंदाजी चांगली जर केली तर आपण शेवटच्या षटकापर्यंत सामन्याची मात्र लढत आपण बघू शकाल. सातत्याने मात्र विचार केला तर आपण स्पर्धा बघतो. सातत्याने भरपूर मोठी स्पर्धा बदलापूर विभागातील बदलापूर नगरीमध्ये सर्वात नामांकित आणि सर्वात मोठी स्पर्धा आपण बघतो. कारण चांगले चांगले फीडबॅक आम्हाला आले होते. नक्की सर्जनभाऊ टॉपिकच्या नंतर सातत्याने या स्पर्धेचं नाव या स्पर्धेचा गाजावाजा मात्र केला जातो. सातत्याने रायगड डिस्ट्रिक्ट असो ठाणा डिस्ट्रिक्ट असो बघितले गेले तर मात्र सातत्याने या स्पर्धेचं नाव सातत्याने घेतलं जातो. ते आपण बघतोय लोकप्रिय अशी स्पर्धा सातत्याने या विभागामध्ये आणि भरपूर चांगला आम्हाला प्रोत्साहन दिलंय. आमच्या लाडका प्रेक्षक वर्ग असो आमचे डीजे मास्टर असो आमचे गुणगायक असो आमचे मान्यवर असो या सर्वांचा आम्हाला भरपूर प्रेम लाभलाय या स्पर्धेसाठी. की त्यांचा आभार आम्ही शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा करू सातत्याने. चला वेळा पण कमी घ्या. की हेमंतचा जर आपण मागच्या षटकाचा विचार तर हेमंतला जर आपण विचार केला तर सातत्याने मागच्या सामन्याचा जर फक्त धावा खर्च केल्या होत्या बघितलं तर 3 धावा खर्च केल्या होत्या. सातत्याने 2 फलंदाजांना बाद केल्यामध्ये सक्षम ठरला होता. तोच गोलंदाज पण मात्र यावेळेस हेमंत आणि 4थं षटक फेकलं होतं हेमंतने. चांगला आपण खेळाडू बघतोय. बिनार
बिनार संघाच्या माध्यमातून जेव्हा मात्र ग्रामीणचा मात्र ज्यावेळेस विचार केला तर मात्र आपल्या गावासाठी करतो मात्र यावेळेस वैचित्र्य केलं तर भिवंडी विभागातून नक्ष 11 कारिवली संघाच्या माध्यमातून यावेळेस करतो मैदानावरती 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. सेमंत बघितलं गेलं तर चेंडू आता निसटतो कारण सातत्याने आपण बघितलं गेलं तर सातत्याने भरपूर मोठ्या स्पर्धा बघतोय. तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गेले मैदानामध्ये विश्वजित म्हात्रे, एक चांगला अजून एक चांगला खेळाडू आपण बघतोय दापोली. नक्कीच आपण गावाचा विश्वजित आपण बघतो मैदानात विश्वजित दापोली. सिग्ना चेंडू बिरकॉन दिला ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होते कुमार शेखर तोपर्यंत एक धावे येते. 11 चेंडू अजूनही 16 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण का विश्वास पाडे अजूनही संघानायक संघाचे 20 मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर एका बाजूला एक चांगला खेळाडू विश्वजित म्हात्रे अजूनही मैदानावरती. गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून 4थं षटक निर्णायक षटक टर्निंग ऑफ द मॅच. हा चेंडू भरपूर आधी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. चेंडू पडल्यानंतर टेकअप होतोय. गतीमध्ये मिश्रण सातत्याने जबरदस्त क्रिकेट चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये बघितलं गेलं तर आपण जबरदस्त आपल्यातून या दरम्यान क्रिकेटमध्ये हेमंतच्या माध्यमातून गोलंदाज षटक क्रमांक 4 फेकला जातोय. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच कारण का इतना षटक कमी जर धावांचं फेकलं तर कदाचित मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत पाहायला भेटेल. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला लढत पाहायला भेटेल. 2 चांगले संघ जय अंबिका बघितलं तर आपण रायगड विपक्ष नक्ष 11 घारवली. आपले 2 आमचे टॅकर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्या दोघांचे सुद्धा मात्र मी आभार व्यक्त करेल कारण का 2 चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. हा चेंडू विश्वासाठी भिडकावून दिलाय साईड स्क्रीनला लॉंग ऑन झोन क्लिअर करतोय दमदार शिवसेना षटकार. दरम्यान चांगला संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आता मध्ये समीकरण पुन्हा बदलतो. काल बदलते वेळ बदलते कारण का 9 चेंडू 10 धावेची गरज आहे. थोडासा परीक्षक वर्ग सुद्धा मात्र यावेळेस मैदानाचा ताबा सोडतो कारण का त्यांना सुद्धा रिझल्ट माहिती पडला कदाचित सामना जिंकेल का मैदानावरती. अजय अंबिका रायगड संघ क्रिकेट आहे कोणत्याही क्षणाला मात्र रंग बदलू शकेल. राजनीती आणि क्रिकेट आणि सरडा हे 3 जर आपण घटकांचं विचार तर मात्र या 3ही गोष्टी सरडा सुद्धा मात्र कधी रंग बदलू शकतो. क्रिकेट म्हणजे कधी मात्र सामना आपण टर्न होऊ शकतो. राजनीतीमध्ये कोणत्याही क्षणाला आपला रंग बदलू शकेल. कारण सातत्याने बघितलं गेलं तर या तिघांवरती सातत्याने आपण अनुमान आणि आपला विश्वास आपण सांगू शकत नाही का या क्षणाला हेच आपला होऊ शकेल. तसं होत नाही. हे सातत्याने आपण बघितलं तर सामना अजूनही मात्र बाकी आहे कारण का 9 चेंडू 10 धावेची गरज आहे. अजूनही जिंकण्याचे स्वप्न बघू शकेल राखू शकेल मैदानावरती कदाचित नक्ष 11 गारिवली संघ. विश्वास पाटील चेंडू दरम्यान विश्वास पाटील कोण थांबवणार. रायगडचं मात्र बघितलं तर वंडरबॉयच्या नावाने या संघ ओळखला जातोय. तो विश्वास पाटील अजूनही 30 ताकद 30 जमक आणि त्या अनुषंगाने सातत्याने चांगल्या प्रकारचे क्रिकेट. गुड शॉट षटकार. मेरी जान तड़पती है जिसे दरम्यान दडपण दबाव प्रेशर सातत्याने बघितलं गेलं तर जर पंच लाईनचा विचार करतील योगेश शिंदे का थोडासा वेगळ्या स्टाईलने चेंडू स्वेर येतोय. धावसंख्या अजून 1 नाही ते धावसंख्या आतापर्यंत येतात 56 धावा दाबालकावरती. आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र यावेळेस मैदानाचा ताबा सोडतोय. तर सर्व माझ्या प्रेक्षक वर्गांचा लाडक्या सर्वांचा मी आभार व्यक्त करत सातत्याने तुमच्यामुळे मात्र ही स्पर्धा आमची भरपूर यशस्वीरित्या पार पडते. आमचा प्रमुख घटक या स्पर्धेचा माझा लाडका प्रेक्षक वर्ग. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातो फाईन लेग झोनला तोपर्यंत सामना खुला केलाय. सामना संपलाय. सामना जिंकलाय मैदानावरती जय अंबिका रायगड संघाने मात्र मेगा मध्ये प्रवेश केलाय. ग्रँड मध्ये प्रवेश केला. आपल्या तुला आपण क्रिकेट बघितला आणि जबरदस्त आपण आज क्रिकेट एन्जॉय केला. आजचा दिवस आपण बघितलं गेलं तर पूर्णपणे जय अंबिका रायगड संघाच्या नावावरती असताना रायगड संघाने 10 कदम दाखवलाय आणि पुन्हा एकदा चांगल्या सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय. डीजे हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना.